महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा राज्यस्तरीय मराठी काव्य संमेलन त्रिवेणी काव्य संमेलन 2026 नाशिक। विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा राज्यस्तरीय मराठी काव्य संमेलन त्रिवेणी काव्य संमेलन 2026 हा कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारक विद्याविकास चौक गंगापूर रोड श्रीरंगनगर नाशिक शहर या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या त्रिवेणी काव्य संमेलनात निमंत्रित कवींचा विशेष मानपत्र, मानाचा फेटा, सन्मान पदक तसेच मानाचे उपरणे देऊन सर्व कवींना सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कीर्तनकार व कवी हरिभक्त परायण श्री श्यामसुंदर महाराज सोंडर यांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमात 51 कवींनी आपला सहभाग नोंदवला होता। प्रत्येक कवीने सुंदर अशा कविता सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। त्यात विशेष म्हणजे प्रत्येकाला आपले स्थान महत्त्वाचे असते असा भेदभाव न बाळगता त्यांनी आपल्या मानाच्या खुर्च्या खाली करून सर्व प्रमुख अतिथी स्टेजवरून उतरून खाली बसलेत आणि कविता सादरीकरण करणाऱ्यांना स्टेजवर बसविले। असा हा अनोखा कार्यक्रम। या कार्यक्रमाच्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या आयोजक श्रीमती मीनाक्षी मॅडम तसेच संस्थेच्या अध्यक्षा हेमलता गीते आणि संयोजक म्हणून शिवराज पाटील यांनी हा उपक्रम राबवला। यात परिसंवादाचा विषय मराठी साहित्याने मला काय दिले असा होता आणि समारोप सत्रात कवी मनाची आरोळी, विश्वात्मक चारोळी सादरीकरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती। कारण आजच्या काळात कविता मोबाईलमुळे लुप्त होत चालल्या आहेत, त्यांना उजाळा देण्याचं कार्य या संमेलनाच्या माध्यमातून करण्यात आले। म्हणून हा उपक्रम याही पुढे असाच सुरू राहील असे वक्तव्य मीनाक्षी मॅडम यांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाकडून आलेले नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठे यांच्याशी बोलताना सांगितले। या कार्यक्रमाला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भागवत इरतकर तसेच महिला प्रतिनिधी म्हणून अंजलीताई लाडगे तसेच नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठे हेही उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन भागवत इरतकर सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठे। आज आपण या ठिकाणी विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा राज्यस्तरीय त्रिवेणी काव्य संमेलन नाशिक या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी जो काही आज या महाराष्ट्रातले कवी राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्या स्पर्धेच्या माध्यमामधून या स्पर्धेच्या मेन आयोजक माननीय मीनाक्षीताई गवळी या ठिकाणी आहेत। त्यांना आपण विचारू की हा जो उपक्रम आपण राबवता हा कशा पद्धतीचा असतो। घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, नकोत नुसती नाती। त्याच पद्धतीचं माझी ही कविता आहे घर नात्यांची। यंत्रयुगात तंत्रयुगात घर रंगरंगोटीचे झाले, हम दो हमारे दो हे शासनाचे वचन मात्र आता खरे झाले, हे शासनाचे वचन मात्र आता खरे झाले। घरात बहु फिरत असताना मी त्यावेळेला एवढा दुष्काळ पडला की नाशिक आमच्या लातूरला पाणी न्यावं लागलं। कशा न्यावं लागलं आपल्या सर्वांना माहिती आहे, रेल्वेनं। आणि त्यावेळेला पत्रकार होतो, त्याचबरोबर मी कीर्तनही करून शेतकऱ्यांनी आत्महत्या करून पण प्रयत्न करत होतो। आणि त्यावेळेला मी तिथला दौरा करत असताना मी विहिरीवर जाऊन पाहिलं, मी तळ्यावर जाऊन पाहिलं, मी नदीवर जाऊन पाहिलं, मी विहिरीवर जाऊन पाहिलं, पण पाणी विहिरीत नव्हतं, पाणी बारवात नव्हतं, पाणी तळ्यात नव्हतं। तेवढ्या फक्त पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात होतं। आणि हे कधी पाहत होतो मी? श्रावण महिन्यामध्ये। तर श्रावण महिना पाहिजे आपल्या सर्वांनाच माहित आहे की श्रावण महिन्याचं वातावरण एवढं सुंदर असतं की बालकवीने 70 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आजही ते बसलेल्या सर्व कवींच्या जिभेवर आहे श्रावण महिन्यावरची। कोणती? श्रावण माशी हर्ष मानस हिरवळ दाटी चोहीकडे। परंतु मी त्या श्रावणावर जगाला प्रेम
वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.